जनहिताचे प्रश्न मांडणे गुन्हा आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ नेवासा पोलीस ठाण्यावर निवेदन. जनतेला दूषित पाणी मिळत असेल, रस्ते खड्ड्यांनी व्यापलेले असतील, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असेल आणि हे सर्व जनतेसमोर मांडणाऱ्या यूट्यूब चॅनेलवरच तक्रारींचा दबाव आणला जात असल्याचा आरोप होत असेल, तर हा केवळ एका चॅनेलचा प्रश्न नसून लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच प्रश्न असल्याची भूमिका मांडत गुरुवारी नेवासा पोलीस ठाण्यावर निवेदन देण्यात आले. आम्ही नेवासकर न्यूज या यूट्यूब चॅनेलने नगरपंचायतीशी संबंधित विविध जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडले. त्यानंतर चॅनेलविरोधात तक्रार करण्यात आल्याचा दावा समोर आल्यानंतर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत आवाज उठविला. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही विविध निर्णयात स्वतंत्र व निर्भय प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद केले आहे. याच घटनात्मक अधिकाराच्या संरक्षणासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी नेवासा तालुक्यातील अनेक नागरिक, पत्रकार आणि डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी जनहिताचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांवर दबाव आणण्याऐवजी संबंधित प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा, अशी मागणी केली. यानंतर तहसीलदार संजय बिराजदार आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी लोकशाहीत टीका ही शत्रुत्व नसून उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे. जनहिताचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना निर्माण होणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे, अशी भूमिका व्यक्त केली. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या, प्रश्न विचारणाऱ्यांना नाही, अशी मागणी करत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुक्त पत्रकारिता आणि जनतेच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. नमस्कार. आज या ठिकाणी नेवासा पोलीस स्टेशन आणि नेवासा तहसील या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि त्या निवेदनाला पाठिंबा आम्ही देत आहोत. ती कारण अशी आहेत. निवेदन या संदर्भात आहे की नेवासा शहरातील एक प्रसिद्ध गेली 7-8 वर्षापासून जे प्रसिद्ध चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे, पोर्टल चॅनल आहे आम्ही नेवासकर, या चॅनलच्या विरोधात नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष करणसिंग घुले यांनी नेवासा पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अर्ज दिला की सदर चॅनल हे खोट्या बातम्या छापतं, बदनामी करतं नगरपंचायतची, अशा बातम्या दिल्या आणि ते चॅनल बंद करण्यात यावं असं त्यांनी अर्ज दिलेला आहे. परंतु या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू, बरेचसे नागरिक या ठिकाणी सुज्ञ नागरिक निवेदन देण्यासाठी आलो. कारण पत्रकारांनी प्रश्न मांडणे हा त्यांचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने कलम 19(1) नुसार व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या व्यक्ती स्वातंत्र्याने आपले मुद्दे मांडणे, संभाषण करणं, भाषण करणं हे अधिकार दिलेला आहे. वास्तविक पाहता नगराध्यक्ष साहेब प्रत्येक ठिकाणी, म्हणजे या अगोदरही मी सांगतो की उपनगराध्यक्षासह महिला नगरसेवकांवर 3 गुन्हे दाखल केलेत. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारायला लावतात, कोर्टात चक्रा मारायला लावतात. म्हणजे प्रश्न विचारला की ती दडपशाही करायला पाहतात. पोलीस स्टेशनला अर्ज दे, केस कर. केसमध्ये होत काय नाही, परंतु त्या कायद्याची प्रोसेस फॉलो करावी लागते. त्यामध्ये जामीन घेणं येतं, त्यामध्ये कोर्टात हजर राहून ती केस चालू लागते. याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गुंतवायचं म्हणजे ते त्यांच्या विरोधात त्यांच्या प्रश्न उचलणार नाही असा या नगराध्यक्षाचा हेतू असतो. परंतु मी सांगतो की त्यांनी सांगितलं का पोर्टल चॅनलचं रजिस्ट्रेशन वगैरे आहे, काही आपले मत व्यक्त करण्यासाठी त्याचं रजिस्ट्रेशन असावं पोर्टल चॅनलचं, अशी काही आवश्यकता नाही. सोशल मीडियावर आपले विचार मी व्यक्त करू शकतो. जर ते चुकीचे असतील, निराधार असतील, तर माननीय नगराध्यक्ष साहेबांनी त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेणं गरजेचं होतं आणि त्यांनी पुरावे द्यायला पाहिजे होते की आता हे जे मुद्दा आलेला आहे की नेवासा शहरामध्ये कुत्र्याचं निर्बीजीकरण झालंय असं की नगरपंचायतीतील आहे. परंतु माहिती अधिकारात शिवाजी राजगिरे यांनी जी माहिती उपलब्ध केली त्याच्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचं निर्बीजीकरण कुत्र्यांचं झालेलं नाही. या माहितीच्या आधारे आम्ही नेवासकर या न्यूज चॅनलने ही बातमी लावलेली होती. इतरही पेपरला म्हणजे सकाळ असन, उदरी असन, जनता आवाज असन, अशा अनेक पेपरला या बातम्या आल्या. परंतु केवळ आम्ही नेवासकर
या चॅनलला जाणून बुजून टार्गेट करायचं, कारण त्यांना असे काही स्तुतीपाठक लागतात की त्या फक्त नगराध्यक्षांची स्तुती करून पेपरला बातमी देतात आणि आम्ही नेवासकर हे निपक्षपाने बातम्या मांडतात. मग त्या नगराध्यक्षाच्या विरोधातल्या असो, नगरपंचायतच्या विरोधातल्या असो, उपनगराध्यक्षाच्या विरोधातल्या असो, त्याही त्या निपक्षपणे बातमी मांडत असतात आणि त्याचा राग येऊन नगराध्यक्षांनी ही कृती केलेली या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. या आपल्या व्हिडिओद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक साहेबांना सांगतो की आपण ह्याची पूर्ण शहानिशा करावी आणि नगराध्यक्षाच्या पत्रास योग्य ते उत्तर द्यावं अशी विनंती करतो. जय हिंद. सौरभ बोलत. आम्ही निवासकर न्यूजच्या माध्यमातून 6 ते 7 वर्षापासून एक ऑनलाईन डिजिटल मीडियामध्ये पत्रकारिता करत आहे. या पत्रकारिता करत असताना एक 8-10 दिवसापूर्वी आमच्याकडे एक सामाजिक कार्यकर्ते शिवा राजगिरी नामक त्यांनी 2 पत्र आम्हाला पाठवले. त्याच्यामध्ये त्यांनी काही दिवसांपूर्वी नगरपंचायतमध्ये आंदोलन केलं होतं भटक्या कुत्र्यांच्या विषयावर. तर नेवासा नगरपंचायतनी त्यांना एक पत्र दिलं होतं ज्यामध्ये की सांगण्यात आलं होतं नगरपंचायतकडनं की 93 कुत्र्यांचं निर्बीजीकरण नगरपंचायत तर्फे करण्यात आलेलं आहे. आणि त्या पत्र प्राप्त होताच शिवा राजगिरे यांनी नेवासा तालुका पशु चिकित्सालय इथे त्यांनी धाव घेतली आणि RTI मार्फत त्यांनी काही माहिती प्राप्त केली. तर ती RTI मधनं माहिती मिळताच ते फार म्हणजे एक धक्कादायक माहिती मिळाली की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की अशा प्रकारची कुठलीही निर्बीजीकरणाची माहिती त्या चिकित्सालयामध्ये किंवा सरकारी दवाखाना ज्याला आपण म्हणतो पशूंचा, तर त्या ठिकाणी त्याची नोंद नाही. म्हणून त्या 2 पत्राच्या आधारे आम्ही नेवासकर न्यूज मधनं ती एक बातमी प्रसारित करण्यात आली होती. ती बातमी प्रसारित केल्यानंतर नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष माननीय करणसिंग घुले साहेब त्यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे आम्ही नेवासकर न्यूजच्या विरोधात बंदी घालण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अर्ज देण्यात आला. या अर्जाच्या विरोधात आज आम्ही सर्व पत्रकार मित्र, पत्रकार संघटना व पत्रकारितेवर विश्वास असणारे सामान्य नागरिक आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहोत की आमचं जो भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला 19 अंतर्गत जो आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो कुठेतरी हिरावून घेण्याचं काम या अर्जाद्वारे माननीय नगराध्यक्ष साहेबांनी केलेलं आहे. तर त्या विरोधात आज आम्ही पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, आम्ही मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे देखील ते निवेदन पाठवणार आहोत की आमचं कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण त्यांनी करावं. या व्हिडिओच्या द्वारे माझं तमाम महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया आणि पोर्टल न्यूज चॅनल चालकांना माझी विनंती आहे की ह्या संघर्षात, या लढाईमध्ये तुम्ही आमची साथ द्या, कारण कुठेतरी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. धन्यवाद. आज आपण नेवासा पोलीस स्टेशन आणि तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो की जी काही निष्पक्ष चालणारी काही पत्रकारिता आहे, लोकशाहीचा हा 4था आधारस्तंभ आहे आणि 4थ्या आधारस्तंभाचा या ठिकाणी आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. तर कुठलीही कायदेशीर माहिती आणि कायदेशीर बाजू पडताळल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलीही कारवाई त्याच्यावरती होऊ नये यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की नेवासा शहर जे आहे, नेवासा शहराचे प्रथम जे काही नागरिक आहेत, आता मग ते डॉक्टर करणसिंहजी घुले पाटील असतील आणि आम आदमी पक्षाचे आपणाला नेते माहिती त्या ठिकाणी संजयजी सुगदान असतील. आज तालुका यांच्याकडे मोठ्या अपेक्षानं बघतोय की आज दोघंही आमदार पदाचे दावेदार आहेत. भविष्यामध्ये जर या नेवासा शहराचा चेहरा मोहरा बदलला की बघा, एकीकडे उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्ही सत्तेत आणि सत्तेचा या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून नेवासा शहराचा ज्यांनी विकास करावा हा सर्वांची अपेक्षा आणि हे रोल मॉडेल या नेवासा तालुक्याला ठरावं असं आमच्या नेवासा आम्ही जो काही कानोसा घेतलाय संपूर्ण तालुक्यातून हा कानोसा तसा आलाय. परंतु या ठिकाणी विकास कामं न करण्याच्या ऐवजी जर या ठिकाणी अशा पद्धतीचा कलह या ठिकाणी करणार असेल आणि पत्रकारांवरच जर या ठिकाणी गुन्हे दाखल होणार असेल तर दाद मागायची कुठं, म्हणजे जो लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे त्या आधारस्तंभाला जर या ठिकाणी बदनाम करण्याचं किंवा त्याच्यावरती दबाव येण्याचा जो काही षडयंत्र या ठिकाणी घातल्या जातात ही मोठी लाजिरवाणी आणि खेदाची बाब आहे. त्यामुळं कुठलंही आम्ही पोलीस प्रशासन असेल आणि जी काही आपली कार्यकारी आणि कायदे मंडळ जे असेल त्यांना आपण न्यायपालिकेला आपण अशी विनंती करू की या ठिकाणी हा 4था आधारस्तंभाला न्याय मिळाला पाहिजे आणि तालुक्यामध्ये हा नेवासा शहर हे मोठं रोल मॉडेल ठरून
पत्रकारांना कुठल्याही नेत्यांना काय होतं, आपल्या कामातून त्यांना काय करायचंय, कुठले आता पत्रकार आहेत किंवा सोशल मीडियावर जे लिहिल्या जातात, आता याच्याविषयी काय असतं, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु जर चुकीचं असेल तरच त्याच्यावर त्या चुकीची ती चूक प्रूव्ह केलं पाहिजे. परंतु आलेली बातमी जशीच्या जशी छापणं, कोणीतरी ती बातमी दिलेली असती, कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्यानं त्याच्याविषयी आंदोलनं केलेली असतात किंवा पोलीस स्टेशनला तहसीलला निवेदनं दिलेली असतात किंवा घडलेल्या जे काही समाजामध्ये घटना आहेत या मांडण्याचं प्रत्यक्षदर्शी काम समाजाचा एक माध्यम म्हणून, एक आरसा म्हणून आपल्याला या ठिकाणी पत्रकारिता निष्पक्ष असते. आणि पत्रकारांवर जर अशा पद्धतीचे आरोप होणार असतील आणि गुन्हे जर दाखल होणार असेल तर पत्रकार संघटना जी काही आहे महाराष्ट्रभर, ही पत्रकार संघटना अजिबात खपवून घेणार नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्रभर याच्यात तीव्र पडसाद या ठिकाणी उमटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपण आज नेवासा पोलीस स्टेशन आणि सन्माननीय नेवासा तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं. जे काही आम्ही नेवास्करवरती हा वेळ आहे, आज त्यांच्या चॅनलला बंदी आणण्यात, उद्या कुठल्याही पेपरवरती, वर्तमानपत्रांवरती, चॅनलवरती, काही युट्यूब सामाजिक माध्यमावरती लिहिणारे, टिप्पणी करणारे जे काही लोक आहेत यांच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो. आणि यांच्यावर असे खोटे जर गुन्हे दाखल घडून आणणार असेल तर मग मात्र हे फार मोठं बिकट समस्या आणि बिकट बाब आहेत. त्याला न्याय मिळावा म्हणून आपण सर्वांनी एक होऊ. जय हिंद, जय राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.